काय दिले बघा, the displacement of a particle performing SHM is given by equation of displacement दिले. At t0 displacement is 2 centimeter and velocity is 2 pi centimeter per second. व्हॅल्यू ऑफ अँप्लिट्यूड पूछा है. ओके, सो दोन्ही कंडिशन यूज करायच्या, y 2 सेंटीमीटर अँड v 2 पाय. हे दोन्ही कंडिशन यूज केले की सोल्युशन मिळणार. अंडरस्टूड? घ्या माझ्यावर. पहिली कंडिशन y2 चे यूज करूया. सो पहिली कंडिशन काय, बघा मी सॉल्व करतो. बघा, y इज a cos pi in bracket t plus phi. बरोबर. दिले का कंडिशन t0 and at that time y किती दिले, 2. व्हॅल्यू पुट करतो, y is 2 a cos pi into 0 plus phi. बरोबर. म्हणजे इक्वेशन काय आलं, 2 a cos pi phi. ही मी पहिली कंडिशन यूज केली. बरोबर. इक्वेशन 1 म्हणलो, काय सोल्युशन मिळत नाही. आता दुसरं इक्वेशन आहे वायचं. सर दुसरी व्हॅल्यू पुट करायची व्हेलॉसिटीचं. मग व्हेलॉसिटी इक्वेशन नाहीच आहे, मग काय करणार. आपल्याकडे इक्वेशन आहे वायचं. वाय इज a cos pi ब्रॅकेट में t प्लस फाय. आता वेलॉसिटीचं इक्वेशन कसं फाइंड करणार, एनी वन ऑफ यू. वेलॉसिटीज म्हणजेच dy बाय dt ह्या केसमध्ये. म्हणजेच आपल्याला हे डिफरन्शिएट करायचं आहे. ए कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, मायनस साइन, अँगल आहे पाय टी प्लस फाय, आणि हा अँगल परत डिफरन्शिएट करायचा. सो फाय कॉन्स्टंट राहिलं फक्त पाय टी. पाय टीचं डिफरन्शिएशन म्हणजे ही स्टेप करावी लागते. परत ही विसरू नका. डी ऑफ डी वाय ऑफ अँगल. अँगल किती आहे, पाय टी प्लस पाय फाय. हा, तर डीवाय बाय डी टी म्हणजेच व्ही मायनस ए साइन पाय टी प्लस फाय. आणि डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, डीवाय बाय डी टी. पाय टी काय येणार, फक्त पाय, बिकॉज टी व्हेरिएबल होतं. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि पाय फाय दोन्ही कॉन्स्टंट आहे. हे दोन्ही सुद्धा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. हे डेरिव्हेटिव्ह 0 येते. बरोबर. आता व्ही नोन आहे. व्ही किती आहे, हाऊ मच व्ही गिवन ऍट t0. when t0 व्ही किती आहे, also 2. Is it 2? Yes, 2 pi. Sorry, 2 pi.
मग इक्वेशन काय आलं बघा, 2 पाय मी इथं पुट केलं, मायनस ए साइन पाय, टी ची व्हॅल्यू 0 पुट करा, 0 प्लस पाय into pi. So this pi will get cancelled. This pi will get cancelled. मग इक्वेशन काय आलं मग आता, 2a minus a sin पाय फाय. आता मला अँप्लिट्यूड कसं फाइंड करायचं सांगा. इक्वेशन 2 अँप्लिट्यूड फाइंड करायचं, आन्सर काय, 2√2 म्हणजे हे दोन इक्वेशन आहेत बघा. कसं सॉल्व्ह करणार, कॉस कॅन्सल करायचंय, साइन कॅन्सल करायचंय. व्हॉट टू डू, एनी वन ऑफ यू. काय करूया आता सांगा, कॉस अँड साइन आपल्याला कॅन्सल करायचंय. कधी कॅन्सल होते, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा किती असते, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. म्हणून काय करायचं, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. Is it clear? Yes, then cos and sin get cancelled. लक्षात झालं इथेपर्यंत. आता स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. So it is a 2 and 2. दोन्ही इक्वेशन काय, 2 to लेफ्ट साइड आहेत. That's why 2 square plus 2 square. आणि इकडे इक्वेशन 1 च a स्क्वेअर cos स्क्वेअर पाय थीटा पाय फाय मायनस स्क्वेअर, सो प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर पाय फाय. सो अँगल आहे पाय इंटू फाय. प्लस 2 स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8. बरोबर. ए स्क्वेअर कॉमन घेतलं, काय राहिलं, कॉस स्क्वेअर अँगल प्लस साइन स्क्वेअर अँगल किती असतोय, 1. Thus cos square of angle plus sin square of same angle is 1. Is it right? त्यामुळे आपल्याला आन्सर आलं 8 a स्क्वेअर इंटू 1. ए स्क्वेअर ए फाइंड करायचंय, त्यामुळे मी ए स्क्वेअर लिहिलं 4 into 2 बिकॉज ऑप्शन इन टर्म ऑफ √2 आहे, त्या 4 into लिहिलं आणि स्क्वेअर रूट केल्यानंतर काय येणार, 2√2 सेंटीमीटर इज अ मॅक्झिमम अँप्लिट्यूड. इज इट क्लिअर. प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला, कसं थिंकिंग, काय कळालं कसं काय ना, अंडरस्टूड. सो ए इज 2√2, नथिंग बट ऑप्शन इज सी. ऑप्शन सी. 34 बघा, 34 तर फार वेळ आहे.